ही देवर्षी नारदांची स्वारी मंडळी कैलास पर्वतावर फिरत फिरत आली. भगवान शंकरांना नारदांना पाहिल्याबरोबर आनंद झाला. का? कारण नारदांजवळ त्रिभुवनाच्या वार्ता. तेव्हा नारद आल्यानंतर आपल्याला नवीन काहीतरी वार्ता कळणार, याचा सगळ्याच देवांना, मानवांना, दानवांना सगळ्यांनाच आनंद होत असेल. आनंद झाला. भगवान विचारतायत, नारदा कसं काय चाललंय? म्हटलं कुठे? भूतलावर, मृत्यूलोकात. तुम्हाला सांगतो, सगळ्या देवांना चौकशा मृत्यूलोकाच्या. सगळे देव चौकशा ज्या करतात त्या मृत्यूलोकाच्या. आपण सुद्धा ज्या सगळ्या चौकशा करतो त्या मृत्यूलोकातल्याच करतो. स्वर्गलोकाच्या चौकशा करत नाही का? जर चौकशी केली स्वर्गातलं बोलावणं आलं तर काय करता? कुंडली. त्या मृत्यूलोकाच्या चौकशा सगळ्यांना. कसं चाललंय? उत्तम चाललंय. काय म्हणतात आमचे भक्त? उत्तम. नाही म्हटलं आमच्या भक्तांमध्ये जुने आहेत तेच आहेत का काही नवीन भर पडली? असं आहे, नवीन कार्यकर्ते आल्याशिवाय पक्ष वाढत नाही. कुंडली. आमचा जो शिवपक्ष आहे तो शिवपक्ष जो जुन्यांचा होता तेवढ्यांचाच आहे का आणखीन कोणी नवीन भक्तांची भर पडली त्यात? देवर्षी म्हणाले, नाही आहेत तेच आहेत, पण महाराज ते सगळे चिरंजीव आहेत. यावच्चंद्र दिवाकरो सूर्य चंद्र तारे असेपर्यंत आपली भक्ती या जगामध्ये अमर राहील. असे तुमचे भक्त आहेत. ते म्हणले, जुन्या शिळ्या कढीला पुन्हा पुन्हा ऊत आणू नका. नवीन कोणी भक्त असेल तर सांगा. नवीन नवीन नवीन. देवर्षी नारदाने क्षणभर विचार. आहे आहे आहे. कोण आहे? परिभूवरी राज्य करी, परिभूवरी राज्य करी, कांती नगरी श्रियाळ भूपती तो. आहे तुम्हाला माहिती नसलेला पण तुमचा असलेला कांतीनगरीचा श्रियाळ नावाचा राजा हा तुमचा भक्त आहे. असं काय करतो माझी भक्ती? म्हणजे काय करतो म्हणजे काय? अहो तेने घातले अन्न सत्र, वर्षे झाली दशसहस्र, आणि इच्छा भोजन पवित्र अतितान प्रती देतसे. 10,000 वर्ष झाली त्या श्रियाळ राजानं अन्नसत्र घातलंय. मग लोकांना जेवायला घालतो यात आमच्या भक्तीचा संबंध कुठं आला? अहो इच्छा भोजन देतो, देत असेल, मग आमच्या भक्तीचा कुठे संबंध आला? महाराज हे अन्नसत्र त्यांनी जे घातलं, या अन्नसत्राच्या निमित्तानं जो याचक, जो उपभोक्ता, जो जेवणारा, अन्न याचन करणारा त्याच्या दारी येतो. गेली 10,000 वर्ष त्याच्या दारात आलेल्या याचकाची आपण म्हणून पूजा झालेली आहे. दारी आलेला प्रत्येक याचक म्हणजे शिवशंकर प्रभू माझा, माझा शिवशंकर प्रभू माझा, शिवशंकर प्रभू माझा. दारी येणारा प्रत्येक याचक हा माझा भोलानाथच आहे. म्हणून त्या श्रद्धेनं, त्या प्रेमानं, त्या व्याकुळतेनं, त्या उत्कंठेनं त्यानं त्या प्रत्येक अतिथीचं पूजन केलंय महाराज. असं मग येणाऱ्या प्रत्येक अतिथीत मला पाहून माझं पूजन जर तो करत असेल तर तो मला कळला कसा नाही? कारण सर्वव्यापी असलेला परमात्मा मंडळी, याला सर्वव्यापी असलेल्या प्रत्येक घटकाच्या अवस्थेवरनं आपले उपासक कोण आहे आणि आपले विरोधक कोण आहे हे त्याला कळतं. मग मला कळला कसा नाही? म्हणूनच तुम्हाला स्मरण करून द्यायला. म्हणजे थोडक्यात काय, देवर्षी नारद त्या श्रियाळ राजाची परीक्षा बघा हे सांगायला आलेले होते. ते काही सरळ येणाऱ्यापैकी नव्हते. असं बघतो म्हणाले, बघतो. देवर्षी नारद गेले निघून. हे भोळं दैवत हेही गेलं विसरून. त्या श्रियाळाविषयी नारदांनी जे सांगितलं होतं ते देवर्षी नारद गेल्यानंतर भगवान शंकर विसरले. त्याच्यावर 12 वर्ष गेली. आणि 12 वर्ष गेल्यानंतर या श्रियाळाच्या असलेल्या साधनेनं मंडळी भगवान शंकरांच्या ध्यानात व्यत्यय यायला लागला.
तेव्हा निजमनी तेव्हा शंकर बोलती, निजमनी तेव्हा शंकर बोलती, निजमनी तेव्हा शंकर बोलती. धन्य धन्य तो श्रीयाळ नृपती, धन्य धन्य तो श्रीयाळ नृपती. ठेवोनिया मजवरती प्रीती तपा करीत झाला झाला. ठेवोनिया मजवरती प्रीती तपा करीत झाला. अरे हो, नारदांनी सांगितलं होतं, बघितलंच पाहिजे. तो जर माझा भक्त असेल तर माझ्या ठिकाणी किती रत आहे, स्वतःचं अहम आणि ममत्याचं किती राखलेलं आहे आणि माझ्या ठिकाणी किती समर्पित आहे, याचं परीक्षण झालं पाहिजे. म्हणून भगवान निघाले. आता जाताना सरळ जावं न, परीक्षा बघायची ते पाहिजे तर मूल्यमापनाचं साधन बरोबर घेऊन जावं, कागद पेन वगैरे वगैरे. हे देवाची परीक्षा कागदावर नसते, मग देवाची परीक्षा जीवनावर असते महाराज. तो निघाला. कसे निघाले? सरळ रूप छे. शंभू घेई मग रूप अतिथी ते, शंभू घेई मग रूप अतिथी ते, शंभू घेई मग रूप अतिथी ते. अतिथीचं रूप घेतलंय ते तरी सरळ का? हे मग अंग कुष्टिळ दुर्गंधीयुक्त साचे, अंग कुष्टिळ घाणेरड शरीर आहे, सर्वांगाला महारोग झालाय, खोल खोल जखमा आहे, भळभळा पू वाहतोय, व्रणही पडले, त्या जखमांना चगदळ पडलीये, त्यातून वाहणाऱ्या घाणेरड्या पूचा सगळ्या आसमंतात वास दरवळतोय घाणेरडा. एवढं करून थांबले नाही. मग व्रणही पडले वळवळती कृमी त्यात, हो वळही पडले. त्या अंगाला झालेल्या जखमांमध्ये पांढऱ्या रंगाच्या आळ्या वळ 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 करते. असं घाणेरड अत्यंत गलिच्छ रूप धारण केलं आणि सत्व पाहाया निघे उमाकांत, हो असं रूप धारण करून त्या श्रीयाळ राजाच्या अहम ममत्वाची परीक्षा बघायला भगवान भोलानाथ निघाले. काय सांगू आपल्याला, असलं घाणेरडं दुर्गंधीयुक्त महाभयंकर बिभत्स असं रूप पाहिल्यानंतर कोण जवळ जाईल याच्या? तो कांतीनगरी जवळ आला आणि जसा वेशी जवळ येतो ते वेस्करी पहिले पळाले. वेशीचं रक्षण करणारे जे वेस्करी होते ते पहिले पळाले आणि यांनी वेशीत पाऊल टाकलं आणि टाकल्याबरोबर जी नगरात पळापळ सुरू झाली. येता पुरीत पुरजन पळती तद्भयद रूप पाहोन, त्याचं ते भीतीदायक रूप पाहून लोक पळायला लागले. किती पडती, किती घाबरून चक्कर येऊन पडले, किती दडती, किती सौभाग्यवतीच्या पदराआड दडले, किती पडती, किती दडती, किती म्हणती यम बराची आहून. याच्यापेक्षा यम आलेला परवडला, हा नको म्हणले. असं जेव्हा सगळीकडे व्हायला लागलं भगवान खुश झाले. अरे वा रे वा, काय नाटक जमलंय आपल्याला. माझं हे रूप आणि माझा हा गंध घेतल्याबरोबर लोक पळतायत माझ्यापासून मैलोन गंटी दूर. आता बघतो जाऊन, अतिथीला शंकर समजतो काय, मग असा जाऊन मी त्याच्या दाराशी उभा राहिल्यावर आता माझं पूजन करतो का ते पाहतो. आले महाराज आणि त्या श्रीयाळ राजाच्या वाड्याच्या दाराशी येऊन मोठ्यांदा हाक घातला. ओम भवती भिक्षां देहि. अरे युगा युगाचा उपाशी असलेला अतिथी तुझ्या दाराशी आले. आहे का कुणी, आहे का कुणी अन्नदाता? या माझ्या पोटामध्ये जो वडवानल पेटलाय याला आहुती घालणारा, माझी भूक शांत करणारा, मला पोटभर जेवू घालणारा आहे का कुणी माईचा लाल? अशी हाक घातल्याबरोबर श्रीयाळानं ती हाक ऐकली, ओळखली. हे पहा, माणसाला वेषांतर करून
मेकअपनी सगळं दडवता येतं. पण मंडळी त्यानं किती आवाज बदलून जरी काढला तरी आवाजानं जो अधिकार कळतो तो अधिकार दडवता येत नाही. एखादा माणूस अधिकारी आहे का अनधिकारी आहे हे त्याच्या तोंडावरून, वागण्यावरून, त्याच्या बायोडाटावरून कळत नाही, त्याच्या आवाजावरून कळतं. पुंडलिक भगवान शंकरांचा ओंकार ध्वनीत असलेला तो जो आवाज तो श्रीयाळाच्या कानावर पडला. जाणता होता तो कुणीतरी अधिकारी आलाय. त्याला एवढंच कळलं की माझ्या दारी आलेला अतिथी सामान्य नाही, कुणीतरी असामान्य आहे. धावत अनवाणी पायानं निघाला. जसजसा जवळ येतोय तसं घाणीनं त्याचं नाक भरलं. त्या घाण गंधानं नाक पण त्याचा कंटाळा आला नाही, तर धावत आला महाराज. आणि धावत येऊन सर्वेभ्यो देवेभ्यो अतिथीभ्यो नमो नमः त्या जखमेनं भरलेल्या, किडे वळवळणाऱ्या, आळ्या वळवळणाऱ्या पायावर त्या श्रीयाळानं येऊन लोटांगण घातलं. मोठ्या प्रेमानं हाताला धरलं, आसनावर बसवलं. बसा महाराज. पहिल्यांदा आपले पाय धुतो. राजा आला तर आलाच. सौभाग्यवती यांना लागले वेळ, कोणाच्याही पूजेला जातात ते. असं 21व्या शतकातल्यासारखं बोलल्या नाहीत त्या. मागोमाग आल्या पदर खोचून. त्यांनी नमस्कार केला आणि राजानं नुसतं मागे वळून पाहिल्याबरोबर तुम्हाला सांगतो क्षणार्धात पूजनाचं सगळं साहित्य आलंय. सुवर्णाच्या घागरीमध्ये कोमट पाणी आणलंय पाय धुवायला. याला म्हणतात प्रपंच. नुसतं डोळ्याकडे पाहिल्याबरोबर, सौभाग्यवतीच्या तोंडाकडे पाहिल्याबरोबर नवऱ्याला काय म्हणायचंय हे जिला कळतं ती पतिव्रता. आणि होळीचा कुळाचार करूनही सांगून जिला कळत नाही मंडळी ती पतिव्रता. पुंडली तिनं सगळी तयारी आणली आणि आसनावर बसवले. आणि मोठ्या मृदुलकरांनी त्या श्रीयाळ राजानी जखमेनं भरलेलं ते त्या अतिथीचं पाऊल हळूच आपल्या डाव्या हातावर घेतलंय. त्या चांगुणेनं सोन्याच्या घागरीत आणली. कोमट पाणी म्हणजे कसं ती मंडळी, ते थंडही नाही ते गरमही नाही. जखमा आहेत पायाला. कडकडीत पाणी घातलं तर आग होईल, थंड पाणी घातलं तरी आग होईल. म्हणून आमच्या विदर्भामध्ये कोमट पाण्याला, नेमकं कोमट पाणी जे असतं त्याला काटामोड पाणी म्हणतात. काटामोड, असं काटामोड कोमट पाणी आणले. आणविले झणी मग शीतल कोमट वारी, आणली झणी मग शीतल कोमट वारी. चरणाते क्षालुनी पंथीचे श्रमवारी, चरणाते क्षालुनी पंथीचे श्रमवारी. आणविले कोमट पाण्याची बारीक धार पावलावर धरली. अगदी कळतं न कळतं अशा मृदुल स्पर्शानं त्या श्रीयाळ राजानी पाऊल धुवून काढले. पावलांच्या जखमेमधली अळीन अळी बाजूला केली, जखम स्वच्छ केली आणि स्वतःच्या खांद्यावरच्या मऊ अशा रेशमी उपरण्यानं मंडळी तो पाय टिपून काढला. लगे बायकोनं चंदनाची वाटी पुढे केली. कापूर घालून उगाळलेलं ते चंदन होतं. श्रीयाळानं मृदुलकरानं त्या भगवंतांच्या जखमे भरल्या पायांवर त्या चंदनाचा लेप लावला. थंडगार त्याची शीतलहर भगवंतांच्या मेंदूपर्यंत गेली. प्रसन्न झाले भगवान. असं वाटलं आताच्या आता खाली वाकावं आणि या श्रेयाला उचलून आपल्या पोटाशी धरावं. पण भगवान म्हणतात ही तर परीक्षेला सुरुवात झाली, अजून पुढे कोमलाग्र अशी बिल्वपत्र त्या पायावर वाहिली. शुभ्र रंगाची जाई जुईची कोमल पुष्प वाहिली. अशी सुंदर पाद्य पूजा केली. राजा नाही म्हटलं आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी. भूक लागली आहे पोटात आणि पूजा चालली आहे पायाची. काही गरज आहे त्याची? ज्याच्यासाठी आलो त्याची काही व्यवस्था बघ. महाराज भूक लागली आहे, काय हवं आहे आपल्याला? इच्छा भोजन पवित्र. काय म्हणाला श्रीराजा?
माझ्याकडे सगळं भरपूर आहे, तुम्ही काय वाटेल ते मागा. अहम गळून पडलं होतं. तो म्हणाला, महाराज, भोलानाथांच्या दयेनं त्यानं सगळं कोठार भरून ठेवलंय माझं. आपण जे म्हणाल ते त्या कोठारात उपलब्ध आहे. इच्छा भोजन पवित्र, काय पाहिजे आपल्याला? अतिथी म्हणाला, राजा, माझ्या पोटात पेटलेला जो वडवाग्नी आहे तो साध्या अन्नानं तृप्त होणाऱ्यापैकी नाही. मला असं काहीतरी झणझणीत खणखणीत आजपर्यंत कुणी खाल्लेलं नाही असं तीव्र तामसान्न जेवायला दे. तामसान्न म्हणजे मांसाहार, ते दे. मग कोणता प्राणी देवा? कोणता प्राणी? येरू म्हणे नरमांस देई आणून. मला कुठला तरी बोकड, कोंबड, कबूतर, बदक असा प्राणी चालणार नाही, नरमांसच पाहिजे. नरमांस म्हटल्याबरोबर राजा राणी 2 पावलं मागे झाले. सांगून ठेवतो, राजा आहेस तू. नरमांस म्हटल्यानंतर आणशील एखादा कैदी आणि कापून घालशील मला, तसा नको. धरून आणलेला नको, पैशाच्या लोभानं आणलेला नको, बलात्कारानं आणलेला नको, स्वेच्छेनं येणारा, माझ्यासाठी अर्पण होणारा असा कुणीतरी नर मला भोजनाला दे. राजाने त्या अतिथीकडे पाहिलं, हात जोडले. आहे ना म्हणा, आहे तर असा नर आपल्या भोजनासाठी आहे. कोण? मी नाही का? माझा स्वीकार करा ना आपण. याच्यासारखं धन्य दुसरं काही नाही महाराज. वाडवडिलांनी चालवलेलं हे जे अन्नसत्र आहे, या अन्नसत्राची असलेली पूर्णाहुती जर माझ्या देहाच्या आहुतीनं होणार असेल तर याच्यासारखी शिवकृपा आणखीन दुसरी कोणती पाहिजे? मी माझा देह. अरे वा राजा, हुशार दिसतोयस. येणाऱ्या पाहुण्याच्या वाहनेनं विंचू मारायची रीत चांगली कळली तुला. अरे विटलास तू हे अन्नसत्र चालवायला, म्हणून स्वतःचा देह द्यायला तयार झाला. म्हणजे आणायचे तू संपला की आप मरे पिछे डूब गई दुनिया. आपोआप हे अन्नसत्र बंद पडतंय आणि त्याचं पाप कुणाच्या डोक्यावर? माझ्या. कारण मी मागितलं तुला. छे, तू नको, तू नको म्हटल्या बरोबर राणी चांगुणा सौभाग्यवती ती पुढे आली. महाराज, बरोबर आहे तुम्ही म्हणता ते. लाखाचा पोशिंदा जाता उपयोगाचा नाही, माझा स्वीकार करा. बायकोही तशीच दिसते. नाही नाही, तू चालणार नाही का? स्त्री देह न चले मजसी. स्त्री देहाचं भोजन मला नकोय. मग का रे राजा, तुला काही पोरबाळ नाही का कुणी ज्याच्यावर तुझा हक्क आहे पूर्ण? असं नाही का? आहे ना, आहे 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 महाराज. आपल्या कृपेनं मला 5 वर्षापूर्वी झालेला एक मुलगा आहे. मग तो दे ना. आणि त्याला विचारण्याचं कारणही नाही तुला का? कारण पुत्रावर पित्याचा म्हणजे बापाचा पूर्ण अधिकार असतोच. लक्षात ठेवा. हे अधिकार ज्या दिवशी बाप विसरले त्या दिवशी या देशात वृद्धाश्रम स्थापन झाले. कुंडलिक. वडिलांचा आपल्या अपत्यांवर विशेषतः आत्मा वै पुत्र नामासी असं शास्त्रवचन आहे. आपल्या मुलावर वडिलांचा पूर्ण अधिकार असतो. त्याला तर विचारायची गरज नाही. तू नुसता तो मला अर्पण करायचा, विषय संपला. भगवान त्याच्याकडे नजरेत नजर घालून पाहत आहेत. स्वतःचा देह द्यायला तयार झाला म्हणजे अहम सुटलं. पण माझा मुलगा मम ते द्यायला तयार होतोय का ते पाहूया. राजानं क्षणभर विचार केला. दिला. अगं बोलाव आपल्या बाळाला, आपल्या चिलियाला, आपल्या बाळाला बोला. आणि म्हणून महाराज ती परत आली महाली आणि आवाज दिला तिने, बाळ, अरे बाळ चिलिया, कोठे गुंतलासी, खेळावया बाळा रे, कोठे गुंतलासी, खेळावया बाळा, कोठे गुंतलासी, खेळावया बाळा. अतिथी खोळंबिला तुझ साठी
अरे अतिथी खोळंबिला तुझ साठी ये धावोनिया वेगे रे ये बाळ, भगवान अतिथी तुझी वाट पाहते. अतिथीला काय म्हणाली? भगवान भगनाम कल्याणम, ज्याच्या सेवेनं केवळ कल्याणच होतं तो भगवान. हा भगवान अतिथी तुझ्यासाठी खोळंबलाय. काय सांगू आपल्याला, एवढा आवाज त्या माऊलीनं द्यायचा क्षणात 5 वर्षाचं गुटगुटीत राजलक्षणी गोरख पान, मस्तकावर जावळांचा भार, उंच कपाळ, शैवगंध कपाळी लावलंय, धनुष्याकृती नाजूक भुवया, कमळाच्या पाकळीसारखे आकर्ण डोळे, चाफेकळीसारखं नाक, अगदी बारीक उगवलेल्या जाईच्या कळ्यांसारखे मुखात दात, अगदी टोकदार हनुवटी, असं ते सुंदर राजलक्षणी गुटगुटीत बाळ लगे धावत आलं आणि आईच्या कमरेला मिठी घातली. आई, तू आवाज दिलंस मला? कोण आलं म्हणाली? अतिथी. हो, माझी आठवण काढते. अरे वा, चल चल, मला घेऊन चल. कडेवर घेतलंय, आणलं महाराज. आता मला सांगा, त्या अतिथीच्या अंगाची घाण सगळ्या आसमंतात पसरली होती. राजा राणीला आली नाही का? या लेकराला आली नाही का? आली. पण आपल्याला सांगतो, ज्यांचं ममत्व सुटलेलं आहे त्या मंडळींना दुसरं काही, एका स्वतःच्या उद्दिष्टाशिवाय दुसरं काही दिसत नाही. कडेवर ते बाळ आणल्याबरोबर त्यानं टुणकन आईच्या कडेवरनं खाली उडी घातली आणि धावत जाऊन त्या अतिथी महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं. उभा राहायला हात जोडून राजा म्हणाला, महाराज घ्या, तुम्ही म्हणाला होतात ना भोजनाला, हे माझं बाळ घ्या. बाळ घ्या म्हटल्यावर तो अतिथी आनंदित व्हायचं सुटलं आणि इतका संतापला, हो कामना धाम. तो म्हणाल, काय म्हणालास? पोरग घ्या, पोरग घ्या. मला खायला हे स्वतःचं बाळ आणून दिलं. काय समजलास? मी काय आहे वृकव्याघ्र रीस? मी काय लांड काय? मी काय वाघ आहे? मी काय अस्वल आहे की भक्षू तव पुत्राचे मांस? पोरग दिलं माझ्या पुढे, खा. मी काय पशु आहे? हिस्त्र श्वापद आहे, त्याला कच्च खाणार आहे? वा रे वा, मनी नाही नाणं आणि दादल्याला दोष लावणं. तुला अन्न सत्र चालवायचंच नाहीये म्हणून हे असलं काहीतरी विचित्र करतो. नाही, आपलं काय म्हणणं आहे? काय उबगन मानोनी विशेष शिजवो निघाली मजला की. हा मुलगा मला शिजवून घाल, याचा वध कर, याची पाककृती कर आणि माझ्या पानात वाढ. ठीक आहे. पुन्हा चांगुणेनं त्या बाळाला उचललं, पाकशाळेत आणलं. तोपर्यंत ती चांगली होती. आई आहे महाराज, ममत्व सुटावं, ममत्व सुटावं, ममत्व. पण तुम्हाला खरं सांगू का, आईच्या अंतःकरणाच्या ममत्वाची सीमा ब्रह्मदेवाला सुद्धा सांगता यायची. तिच्या अंतःकरणात असलेली ममता ही कोणत्या थराची असते ही माऊलीच जाणे. एवढी धीराची असलेली ती चांगुणा, पण पाकशाळेमध्ये पोराला परत घेऊन आल्यानंतर तिचा बाण फुटला, लेकराला पोटाशी धरलाय आणि धाय मोकलून रडायला लागले. आईचं रडणं त्या मुलानं पाहिलं आणि आपल्या चिमुकल्या हाताने हो त्या आईचे डोळे पुसायला लागला. कटिबी लगुनी बोले, आई आई नको ना ग रडू, का रडतेस? कटिबी लगुनी बोले, अग लढी वाळे नयन तुझे का भरले, आई अश्रू जले. रडू नको ना, का तुझे डोळे भरून येते? असं त्या मुलाने म्हटल्या बरोबर सुतवचने हृदय जणू फाटे आणि गहीवर कंठी दाटे. तुला काय लागतंय बाळा मला रडू नको म्हणायला? माझ्यासारखी आई हो म्हणजे मग रडत थांबतं का येतं हे तुला कळेल. माहिती आहे मला शिजवून त्या अतिथीला जेवायला घालायचंय आणि म्हणून तू रडतेस. पण आई रडू नको, ऐक मी काय म्हणतो. माझा तू वध केलास, शरीराचा स्वयंपाक केलास,
अतिथीला खाऊ घातला. माझा वध केला म्हणजे माझे प्राण पाखरू कुठं जाईल ग उडून? ती म्हणाली, कुठं जाईल बाळा, तुझ्यासारखा परमशिव भक्त वत्सा धन्य जगी तू, मतपूर्वी आज पाहशील हरा. तुझा कंठ चिरल्याबरोबर तू सरळ त्या शिवलोकाच्या ठिकाणी माझ्या पहिले जाशील. हो ना? मग त्या कैलासी शिवलोकी गेल्यानंतर काय होईल? काय होईल? जगत जननी अंबा पाहुनी तनय ऐसा. तुला पाहिल्याबरोबर सगळ्यात पहिल्यांदा जर समजा प्रेमाचा भर कुणाला येईल तर त्या भगवान शंकरांच्या जवळ असलेली ती जगज्जननी पार्वती जगदंबा तुझ्यासारखं गुणी लेकरू कैलासाकडे येताना पाहिल्याबरोबर स्वतःचं स्थान सोडून पुढं धावत येईल आणि तुला कडेवर झटकन प्रसन्न हो ना? म्हणजे ती भगवती जगज्जननी पार्वती मला कडेवर घेईल, माझ्यावर प्रसन्न होईल. मग आई, देव प्रसन्न झाले म्हणजे वर माग म्हणतात ना? हो. मग ती मला म्हणेल का वर माग? हो तर तुला वर माग असं मग एवढंच सांगतो तुला. तिने वर माग म्हटलं म्हणजे मी एकच सांगेन, ने पुनरपि जननी उदरी. तुला द्यायचं असला तर एवढाच वर दे की मी ज्या आईच्या पोटातून जन्माला आलो त्याच आईच्या उदरी नेऊन मला पुन्हा घाल. म्हणजे जाईन आणि पार्वतीच्या वरानं पुन्हा तुझ्या उदरात प्रवेश करीन. मग मी जन्माला येईपर्यंत असा किती काळ जाईल? 9-10 महिन्याचा. तेवढ्यासाठी रडायचं काय करेन? मी पार्वती मातोश्रीकडनं वर मागून पुन्हा तुझ्याच उदरी जन्माला येईन. 9-10 महिने माझी वाट पाहावी लागेल. म्हणून मनी धीर धरी, मनी धीर धरी, धीर धरी मनी धीर धरी, धीर धरी मनी धीर धरी. शोक आवरी जननी भेटे न 9 महिन्या. पुन्हा येऊन भेटे. काय लेकरू, काय सांत्वन केलं त्या 5 वर्षाच्या पोरानं आपल्या आईचं. त्याच्या तोंडून हे धैर्य वचन ऐकल्यावर त्या चागुणीनं स्वतःच्या काळजावर दगड ठेवला, हातात सुरी घेतली, त्या मुलाची जावळं डाव्या हातानं धरली, डोळे मिटले. हो, उघड्या डोळ्यानं शस्त्र चालवता चाललं नसतं तिला. डोळे मिटले आणि ज्यातून कर्ण मनोहर आई आई सुशब्द हाते निघती पळात शतदा. मनाशी विचार करते, चर चर चिरुकंठ काय हाते. मुलगा म्हणाला, आई मागचा पुढचा विचार करू नको, चल. म्हटल्याबरोबर तिनं चरकन सुरी फिरवली महाराज. धड एकीकडे, मुंडक एकीकडे, रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. त्या लेकराचं मस्तक आपल्या काळजाशी धरलं, त्याच्या मस्तकाचं अवघ्राण केलं आणि भिंतीच्या कोनाड्यात मस्तक ठेवलं. बाळ थांब, आपण दोघंही जण कैलासावर जाऊ. या तुझ्या धडाचं पाकसिद्धी करून देते त्या अतिथीला, आणि तो जेवून एकदा गेला म्हणजे तू आणि मी आपण दोघंही जण कैलासाकडे जाऊया. म्हणून ते शीर राखून ठेवलं, धडाची पाकसिद्धी केली, पान वाढून आणलं. पण जगदात्मा सचराचरादी सगळे ज्यापासूनी जाहले आणि सर्वातस्थ विभू मनी समजला की शीर्षते ठेविले. हा जो स्वयंपाक आहे हा फक्त धडाच आहे. सर्वेषु गात्रेषु शिरप्रधानम, ते शीर यात नाहीये हे त्यांनी ओळखलं. आणि ताडकन पानावरनं उठला, थैथयाट करायला लागला. ढोंगी पाखंडी नीच अधम आहात तुम्ही दोघही जण. अतिथींची फसवणूक करता आणि इच्छा भोजन घालतो म्हणून म्हणता. आग लागो तुमच्या अन्न सत्राला. रे काय झालं महाराज? काय झालं? काय बायकोला विचार, काय केलंय तिने? ते काय ग, काय म्हणतात अतिथी महाराज? हो म्हटलं महाराज, सगळ्यात प्रधान अवयव शीर तो या पाकसिद्धीत नाहीये. काय आता एवढ्याच्यासाठी लोक धरण्यात काही अर्थ आहे का? आता माझा विश्वास नाही, अतिथी म्हणाला. हा मी चाललो. पाठ फिरवली. थांबा महाराज, ती त्या शिराचीच पाकसिद्धी करून, शिराची पाकसिद्धी करील. मग माझ्या समोर केली, माझ्या समोर, इथे माझ्या समोर तिनं ते शिर आणावं.
माझ्यासमोर उखळ घालावं, माझ्यासमोर मुसळ घालावं, त्या उखळामध्ये माझ्यासमोर त्या शिराचं चूर्ण करावं, माझ्यासमोर त्याला फोडणी घालावी आणि तयार झालेली पाकसिद्धी मला माझ्या समोर वाढावी. आहे तयारी तुझ्या बायकोची? सांगून डोळे पुसले. आहे म्हणाले, करीन. सांगून ठेवतो, ते शीर कांडत असताना, कुटत असताना त्या लेकराचे गुण मला माहिती नाही, ते गुण गाऊन सांगितले पाहिजे, गद्य नाही, गाणं म्हणून. आणि ते सांगत असताना डोळ्यातून पाण्याचा थेंब येता उपयोगाचा नाही. आहे माझी अट मान्य? कशाची परीक्षा आहे होई? मम किती सुटलंय याची परीक्षा आहे. भगवंतांनी पाहिलेली परीक्षा ही आहे. हो म्हणाले. आणि उखळ घालून मंडळी त्यात आपल्या प्रिय पुत्राचं शीर तिनं कांडायला घेतलं आणि हसत हसत त्या मुसळाचे घाव दाण 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 त्या शिरावर घालते घावा गणिक. आपल्या लाडक्या लेकराचं शीर चूर्ण व्हायला लागलं. हा, मुकाट्याने नाही, मुकाट्याने नाही. बरोबर सांगते. काय सांगू महाराज? गुणी बाळ असा माझा चिलया जगती, गुणी बाळ असा माझा चिलया जगती, सद्गुणासी नाही गणती, अहो सद्गुणासी नाही गणती. परिया जगती कम नशिबी मी आई, रडणेही नशिबी नाही हो, रडणेही नशिबी नाही. काय काय गुण गायले त्या लेकराचे. गुण गाताना ते शीर कुटत असताना भगवान शंकर डोळे मिटून बसलेत. तो भगवंताच्या मिटल्या डोळ्यातनं गंगेच्या धारा सुरू झाल्या. भगवंतांच्या डोळ्यातनं गळगळा पाणी व्हायला लागलं. पण त्या माऊलीनं डोळ्यातनं पाण्याचं टिपूसकट, पुरे पुरे, एवढं चूर्ण पुरे, चल आता सिद्धी कर. त्या चूर्णाची सिद्धी केली आहे आणि तयार झालेलं ते अन्न पानात आणून म्हटलं, बसा महाराज. हा, बसला पानावर. सुरू करा, सुरू करा. हो, सुरू करा म्हटल्यानंतर त्याला एकदा राजाकडे पाहिलं, एकदा राणीकडे पाहिलं, एकदा इकडे पाहिलं, एकदा तिकडे पाहिलं. म्हटलं, का रे राजा, तुला पोरं किती? तो म्हटला, एकच होता. म्हणजे आता तुला दुसरं पोरबाळ काही नाही का? म्हटलं, नाही. म्हणजे तू निपुत्रिक झालास का? एक होता मुलगा, तो गेला, आता पोर नाही, म्हणजे तू निपुत्रिक झालास. हो ना? म्हटलं, हो. आता कशाचं जेवण होतंय? आता कशाचं जेवण होतंय? हो. म्हणे पाहो ना मुख निपुत्रिकाचे. अरे निपुत्रिकाचं तोंड पाहू नये असं शास्त्र आहे. मग कसे भक्षावे अन्न मग तयाचे. पण त्याच्या हातचं जेवण कसं चालेल मला? राहू दे, आता येतो. तुझ्याकडचं जेवण माझ्या नशिबात नव्हतं. राजा, जातो मी. रागावून जात नाही बरं. माझ्यासाठी खूप केलंस तू. स्वतःचं एकुलते एक पोर सुद्धा दिलं. पण शास्त्रानं मी बांधलेला असल्यामुळे मला तुझ्याकडचं अन्न ग्रहण करता येत नाही. काय बरं करू? येतो मी. असं म्हणून भगवान उठले आणि पाठ फिरवली. जशी या अतिथीनं पाठ फिरवली तशी त्या श्रियाळ चांगुणेनं त्या अतिथीच्या मागं ते धावून गेले नाही. त्याचे पाय धरले नाही. त्याची करुणा भाकली नाही. त्या दोघांनीही उत्तरेकडे कैलासाकडे तोंड केलं, दोन्ही हात जोडले आणि आपल्या दैवताचं स्मरण केलं. प्रभो, आता सगळं संपलंय. आता आम्हाला स्वतःच्या रूपात विलीन करून घे आणि सगळे हे त्रिविधताप देहाचे ते सगळे सोडव. बाकी या देहाचं सगळं अहम मम सगळं सुटून पडलंय. आता काही शिल्लक राहिलं नाही. हे दुःख मेरे हरो शंकर, हे दुःख मेरे हरो शंकर. भोलानाथ दिगंबर शंकर, हे दुःख मेरे हरो. दया
आता तुझ्या वेगळं आम्हाला ठेवू नकोस. आता मी नाही, माझं नाही, अर्पण करण्याची वस्तू नाही, अर्पण करणारा मी नाही. आता फक्त केवळ तू, तू शिव, तू शिव, तू शिव. भोलानाथ आहेस तू प्रभू. काय लागतं तुला मला सांग. अरे साधायस अतिशय. शंकर दुख मेरे हरो, चंदन चंदन चावला बेल की पतिया, शिवजी के माथे धरू. तेवढ्यानं संतुष्ट होतोस तू भगवान. आता आमच्या मस्तकांची दळं ही स्वतःच्या चरणावर वाहून घे आणि प्रसन्न हो. देहभान विसरून, जगाचं भान विसरून त्या भोलानाथाला हंबरडा फोडून साथ जी घातली. देहभान चिलीचं, चांगुणेचं, शियाळाचं विसरलं. तुम्हाला सांगतो भानावर आले महाराज. कसे तर कोणीतरी आपल्याला कवेत घेतलंय, स्पर्श जाणवला आणि म्हणून कवेत कुणी घेतलं यासाठी डोळे उघडले आणि वर मुखाकडे पाहिलं. तो काय, तो मघाशीचाच अतिथी पण आता तसा नव्हता. भूखन भुजंग घोर लिपटे सकल बदन, अर्धांग गौराह सोहे बभूत तन. भूखन भुजंग घोर गले रुंड मालधर, खाल को शुभ्र बसन. शिव शिव कहे चतुर, हर रौंग करे नमन. नमः पार्वती पते हर हर महा. हे तानसेनाचे जे गुरु हरिरंग स्वामी त्यांनी केलेलं भगवान शंकरांचं वर्णन आहे. असा तो भोलानाथ त्या दोघांपुढे प्रगट झाला. जवळ घेतलं. बाळानो, माझ्या खेळानं फार त्रासलात नाही, पण नाही, चला माझ्याबरोबर. तुमचं अहमही गळालं, ममही गळालं, आता माझ्याबरोबर चला. आता तुम्ही अधिकारी झालेले आहात. पण राज्याचं सांगतो. कुठं गेलं तुझं पोर? कुठं गेलं? आपण छे हाक मार म्हणून त्या चांगुणेनं भगवान शंकराजवळून हाक मारली. बाळ कुठं गेलायस तू? ये म्हणायचा अवकाश. दिगंतरातनं ते लेकरू दुडदुड दुडदुड धावत भगवान शंकरांच्या पायावर पडलं. शंकरांनी त्याला कंदुकवत झेललं. चेंडू सारखा कडेवर घेतला, मुखावरून हात फिरवला, मस्तकावरून हात फिरवला, त्याच्या मस्तकाचं अवघ्राण केलं आणि श्री शंभू स्वकरे करी नृपसुता सम्राटपदी स्थापन. त्या कांतीनगरीच्या सम्राट पदाच्या सिंहासनावर त्या चिलेयाला बसवलं आणि या श्रियाळ आणि चागुंडेला भगवंतानी आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी विलीन करून घेतलं. शिवरूप झाले. एवढा मोठा अधिकार कशानं प्राप्त झाला? अहम आणि मम सुटल्यामुळे. मंडळी, हे अहम आणि ममत्व जर सुटलं तर जसं जीवाचं कल्याण होतं तसं इहस्तरावर सगळ्या राष्ट्राचं, समाजाचं, सगळ्या जगताचं कल्याण होतं. म्हणून आपल्याला सांगतो समर्थांचा हा जो सूत्रश्लोक आहे तो इह आणि पर या दोन्ही स्तरांवरून विचारात घेण्यासारखा आहे. जेणे मक्षी का भक्षिली जाणीवे, जेणे मक्षी का भक्षिली तया भोजनाची रुची प्राप्त कैची, तया भोजनाची रुची प्राप्त कैची. जेणे मक्षी का भक्षिली जाणीवे, जेणे मक्षी का भक्षिली जाणीवे. नमः पार्वती पते हर 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 महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ.